मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता तिलोत्तमा सर्व राग सावलीवर काढणार, सावलीलाच सगळ्याचा दोष देणार. पण सावली मात्र आता अमृताने लवकर बरं व्हावं ह्यासाठीच प्रार्थना करणार. आता नेमकं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तर आता आपण पाहिलं आहे की आता इकडे पत्ता कळाल्यानंतर ताबडतोब बाबा, तिलोत्तमा आणि सारंग धावत पळत हॉस्पिटलला येतात. सारंग सावलीला लगेच जवळ घेतो. तू ठीक आहेस ना असं विचारू लागतो. सावली खूप जास्त रडत असते. त्यावेळी आता बाबा म्हणत असतात, सावली अगं बाळा रडू नको, शांत हो. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, आपली अमृता कुठे? नाही म्हणजे अमृता प्रेग्नंट आहे आणि या अशा अवस्थेत तिने तुला हॉस्पिटलमध्ये आणलं. ती कुठे? ती कशी आहे? तिला काही झालेलं नाही आहे ना बाळा? ती ठीक आहे ना? बाहेर बसली आहे का ती? बघून येतो आम्ही, तिलासुद्धा भेटून घेतो, कारण तिचीसुद्धा अवस्था नाजूकच असेल. तिलोत्तमा, सारंग तुम्ही दोघंजणं हवं तर थांबा इथे, मी अमृताला भेटून येतो. नाहीतर तिलोत्तमा तू चल माझ्याबरोबर. त्यावेळी मग लगेचच आता इकडे ती म्हणू लागते, बाबा हो काय बोलत आहे, माझा नाही वहिनींचाच अपघात झाला होता आणि मी वहिनींना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता हे ऐकून तिलोत्तमा म्हणते, काय माझी अमृता कुठे? त्यावर मग सावली सांगते, वहिनींना ICUमध्ये ठेवलं आहे. त्याबरोबर आता लगेचच तिलोत्तमा, बाबा आणि सारंग सगळेच जण ICUकडे धाव घेतात. त्यांच्या मागोमाग सावलीसुद्धा पळत येते. इतक्यात डॉक्टर ICUमधनं बाहेर येतात. तिलोत्तमा डॉक्टरांना विचारत असते, डॉक्टर माझ्या सुनेची तब्येत कशी आहे? ती व्यवस्थित तर आहे ना? तिचं बाळ व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे ना डॉक्टर? माझी सून बरी होईल ना? माझ्या सुनेला काही होणार तर नाही ना? डॉक्टर सांगतात, हे बघा तिलोत्तमा मॅडम, सध्या पेशंटची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे, त्यामुळे आम्ही सध्या काहीही सांगू शकत नाही. नक्की काय होईल आणि काय नाही हे आपल्याला थोड्या वेळात समजेल. पेशंट आत्ता तरी सध्या कुठल्याही पद्धतीच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाही आहे. नक्की काय करायचं हे आम्हालाही कळत नाही आहे. आधी थोडा वेळ घ्यावा लागेल, त्यानंतरच आपल्याला काय करायचं, काय होईल ते सगळं समजेल. आता एवढं बोलून डॉक्टर तिकडनं निघून जातात. आता हे सगळं तिलोत्तमाला कळल्याच्या नंतर तिलोत्तमाला सावलीचा खूपच जास्त राग आलेला असतो. तिलोत्तमा सावलीच्या जवळ रागारागात जाते आणि सावलीला म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळे घडलं, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू कारणीभूत आहेस. तुला काय वाटतं, सगळी अक्कल देवाने फक्त तुलाच दिली आहे का? मला काही कळत नाही का? मी सांगितलं होतं ना तिला घराबाहेर पडायचं नाही आहे म्हणून. मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवला मला कळत नाही आहे. आणि मग ती आता सावलीच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देते आणि म्हणते, जर आज माझ्या अमृताला काही झालं ना तर मी सोडणार नाही आहे तुला. त्याबरोबर मग आता लगेचच बाबा आणि सारंग तिलोत्तमाच्या मागे येतात आणि तिलोत्तमाला म्हणतात, आई अगं काय करतेस तू? हे तू का सावलीवर हात उगारतेस? सावलीची या सगळ्यात काय चूक आहे? तिलोत्तमा म्हणत असते, तिचीच चूक आहे या सगळ्यामध्ये. मी सांगितलं होतं ना घराबाहेर अमृताला घेऊन जायचं नाही आहे म्हणून. मी एवढे दिवस घरात अमृताची काळजी घ्यायला होते, तर अमृता एकदाही घराबाहेर पडली नाही किंवा तिने हट्टही केला नाही. पण एक दिवस मी हिच्या भरोशावर तिला सोडून गेले आणि हे एवढं सगळं घडलं. त्याबरोबर आता सावली चक्कर येऊन खाली पडते, कारण आधीच तिने अमृतासाठी ब्लड डोनेट केलेलं असतं. त्यात तिचा स्वतःचा सुद्धा थोडाफार अपघात झालेला असतो. तिला लागलेलं वगैरे असतं, त्यामुळे तिच्या अंगात त्राण नसतात. इतक्यात मागून येणारी एक सिस्टर हा सर्व प्रकार बघते आणि ती सिस्टर मोठ्याने ओरडते, काय प्रकार सुरू आहे हा सगळा? हॉस्पिटल आहे हे, घर असल्यासारखं नका वागू प्लीज. आणि ह्या मॅडम चक्कर येऊन कशा काय पडल्या? अहो ऑलरेडी अशक्त आहेत त्या मॅडमनी ऑलरेडी ज्या मॅडम ICUमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यासाठी ब्लड डोनेट केलं आहे. त्याच्यानंतर त्यांना इथे हातगाडीवरती घेऊन आल्या होत्या. एवढ्या त्यांचीसुद्धा म्हणजे झीज झालेली आहे, त्यांच्या अंगात त्राण उरलेले नाही आहेत, तरी तुम्ही त्यांना उभं कशाला ठेवलं आहे? त्यांनासुद्धा आराम करू द्या, बसायला सांगा, त्या खूप थकलेल्या आहेत. आता हे सगळं कळल्यानंतर मग तिलोत्तमा, सारंग आणि बाबा यांना आश्चर्य वाटतं. तिलोत्तमाला आपण सावलीवर हात उगारल्याचा पश्चाताप होतो. सारंग हा लगेचच सावलीकडे बघतो. सावलीला तो उठवत असतो, सावली उठ, सावली उठ, सावली उठ, डोळे उघड, सावली. पण सावली आता डोळे उघडत नसते. मग सारंग हा तिच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडतो. सावली डोळे उघडते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी पुन्हा डॉक्टर आलेले असतात ICUमधले. डॉक्टरांना पुन्हा सगळे विचारू लागतात की कशी आहे अमृताची तब्येत. डॉक्टर आता सांगू लागतात की अमृताची तब्येत अजूनही सुधारणा नाही आहे, आपल्याला आणखीन थोडा वेळ वाट बघावी लागेल. आपल्याला
देवाकडे प्रार्थनाही करावी लागेल, प्रार्थनेलाही पर्याय नाही. त्याबरोबर आता तिलोत्तमा डॉक्टर म्हणतात प्रार्थना करावी लागेल. त्यावेळी तिच्या डोक्यात फक्त आता एकच गोष्ट उरते, ती म्हणजे प्रार्थना करावी लागेल, प्रार्थना करावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. मग तिलोत्तमा आता हॉस्पिटलमध्ये कुठेतरी गणपतीची मूर्ती असतेच, मग याही हॉस्पिटलमध्ये असेल असा विचार करत एका सिस्टरला विचारते, सिस्टर इथे गणपतीची मूर्ती कुठे आहे? त्याबरोबर सिस्टर सांगते की सॉरी मॅम, इथे विठ्ठलाची मूर्ती आहे. त्याबरोबर मग ती सिस्टर म्हणते, मॅडम देव हा देव असतो, कुठल्याही देवाला हात जोडले तरी आपण जी याचिका करतो ती पूर्ण होतेच. तुम्ही कोणालाही हात जोडले तरी शेवटी पर्याय तोच असणार आहे. देव हा देव आहे, हे एवढं लक्षात ठेवा. मग आता तिलोत्तमाजवळ पर्याय नसतो. आज पहिल्यांदा तिलोत्तमा आयुष्यात पहिल्यांदा विठुरायाला हात जोडते आणि ते आता विठोबाकडे प्रार्थना करत असते. आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीही काहीही मागितलेलं नाही आहे, किंबहुना मी कधी तुझ्यासमोर माझे हातसुद्धा जोडलेले नाही आहेत. पण आज मी तुझ्यासमोर हात जोडते आहे, नतमस्तक होते आहे. आज माझ्या पदरात दान टाक. माझ्या सुनेला अमृताला काहीही होऊ देऊ नकोस, तिच्या बाळाला काही होऊ देऊ नकोस. अमृता आणि तिचं बाळ अगदी व्यवस्थित सुखरूप राहू देत. तर इकडे आता सारंग, याला बाबा म्हणतात, सारंग तू सावलीकडे लक्ष दे, तू सावलीची काळजी घे, सावलीला व्यवस्थित जरा बसव, तिला काहीतरी खाऊ दे वगैरे, ती सुद्धा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. त्यानंतर मग सारंग डॉक्टरांकडे सावलीला घेऊन जातो. तर डॉक्टर सांगतात तिच्या अंगात त्राण उरलेले नाही आहेत, सलाईन लावलं पाहिजे. मग त्यानंतर डॉक्टर आता सावलीला सुद्धा एक सलाईन चढवतात. आता सावलीला डॉक्टर सलाईन लावतात. त्यानंतर थोड्या वेळाने सावलीला बरं वाटू लागतं. मग सावली शुद्धीवरती येते. आता डॉक्टर हे विचारतात, तुम्ही ठीक आहात ना मिस सावली? त्यावर सावली होकार देते. त्यानंतर सावली सारंगला विचारते, अमृता वहिनींचं काय अपडेट? त्यावर सारंग म्हणतो, सध्या तरी वहिनीमध्ये काहीही सुधारणा नाही आहे. सावली म्हणते, मला आईंचं काय? आई कुठे आहेत? त्यावर सारंग आणि बाबा सावलीला सांगतात, आई अमृताला बरं वाटावं ह्यासाठी खाली पाया पडते, विठुरायाची प्रार्थना करते, विठुरायाजवळ हात जोडून अमृताच्या जीवनासाठी भीक मागते. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून सावली म्हणते की मला सुद्धा अमृता बहिणींसाठी प्रार्थना केलीच पाहिजे, मी जाते. त्याबरोबर मग सारंग म्हणतो, सावली अगं थांब, काय करतेस तू? हे तुझ्या अंगात अजिबातच त्राण नाही आहे, तू कुठेही जायची काहीही गरज नाही आहे आणि विठुरायावर तुझी आतोनात खूप भक्ती आहे की नाही? मग तू इथे बसून जरी विठुरायासाठी प्रार्थना केलीस ना तरीसुद्धा तुझी प्रार्थना फळेल याची मला खात्री आहे. सध्या तुझ्या अंगात त्राण नाही आहे, तू अमृता बहिणीला रक्त दिलंस, त्याशिवाय अमृता बहिणीला तू इथे हातगाडीवर घेऊन आलीस, एवढं सगळं तू केलं आहेस, तू इथेच थांब. अगं सावली, जर एवढं सगळं घडलं होतं तर तू मला फोन का केला नाहीस? सावली म्हणते, अहो मला त्यावेळी काही सुचत नव्हतं, मला जे सुचलं मी ते केलं, पण आता मला प्रार्थना करायला जाऊ द्या मला. आणि मग सावली ही आता ज्या ठिकाणी तिलोत्तमा प्रार्थना करत असते त्याच ठिकाणी येते आणि प्रार्थना करते आणि म्हणत असते, विठुराया आजपर्यंत मला प्रत्येक संकटातून तूच तारला आहेस. तर आता इकडे लगेचच बाबा हे सारंगला म्हणतात, सारंग आपण दोघं जण इथेच थांबूया, इथे गरज लागू शकते ICUमधनं. जर डॉक्टर बाहेर आले किंवा डॉक्टरांना काही सांगायचं असेल तर आपल्यापैकी कोणीच इथे नसेल तर गडबड होईल. त्यावर सारंग म्हणतो, हो बाबा आपण इथेच थांबू. आणि तसंही सावली आणि आई आहेत एकीमेकीबरोबर, तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे. सावली विठुरायाला म्हणत असते, विठोबा आजपर्यंत तूच माझा माय आणि तूच माझा बा असं मी नेहमी म्हणत आली आहे तुला. विठोबा आजपर्यंत माझं प्रत्येक दुखणं, खुपणं, हसणं, रुसणं सगळं तुझ्याजवळ बोलून दाखवलं आहे रे मी. प्रत्येक अडचणीत तू माझी साथ दिलीस, तू माझ्यासोबत राहिलास. आज अमृता वहिनींना घेऊन मी दर्शनाला चालले होते, देवी आईची ओटी भरायला चालले होते आणि तेव्हा हा सगळा प्रकार घडलाय. विठोबा पाठीशी उभा राहा अमृता वहिनींच्या आणि अमृता वहिनींना लवकरात लवकर बरं वाटू देत, त्यांचं बाळणपण सुद्धा व्यवस्थित होऊ दे, कोणालाही धोका नसू दे. अमृता वहिनी अजूनही शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत, त्यांना लवकर बरं वाटू दे. विठोबा जर अमृता वहिनींना काही झालं ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार, अमृता वहिनींना काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार असं म्हणत आता ती विठुरायाचा एक अभंग गात असते. आता इकडे सावलीचा आवाज सारंगला येतो आणि सारंग म्हणतो, हा तर सावलीचा आवाज आहे, याचा अर्थ खाली सावली अभंग गाते. बाबा आता काळजी करायची गरजच नाही आहे, सावली अमृता वहिनीला बरं वाटावं यासाठी अभंग गाते ना, बघालच तुम्ही आता अमृता वहिनी किती लवकर बरी होईल ते. सावलीचा असा म्हणजे भ्रम नाही म्हणता येणार, तिची अशी मान्यता आहे की जेव्हा जेव्हा ती अभंग गाते आणि विठोबाकडे काहीतरी मागते विठोबा तिला नक्की ते देतो. आजही सावली अभंग गाते, विठोबा नक्की सावलीची इच्छा पूर्ण करणार आणि आपल्या अमृता वहिनीला लवकर बरं वाटणार. सारंग आता डॉक्टर बाहेर आल्यावर डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर अमृता वहिनीचं काय? डॉक्टर सांगतात ट्रीटमेंट सुरू आहे, आपण आत्ता तरी सध्या काहीही सांगू शकत नाही. सारंग डॉक्टरांना म्हणत असतो, डॉक्टर बेस्ट आउट ऑफ बेस्ट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे माझ्या वहिनींना, माझ्या वहिनी लवकरात लवकर बऱ्या झाल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे
महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पैशांचा अजिबात विचार करू नका. डॉक्टर अवेलेबल नसतील तर डॉक्टर अवेलेबल करा. जर इथे काही आणखीन कॉम्प्लिकेशन होणार असतील तर तसं आम्हाला सांगा. त्याबरोबर डॉक्टर आता सारंगला सांगत असतात, डोंट वरी, आपण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू. आपण सगळं व्यवस्थित घडवण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी नक्की 100% देऊ. आमच्या इथे आलेला प्रत्येक पेशंट 100% बरा होऊनच इकडनं बाहेर पडावा याच्याकडेच आमचा कळ असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सावली ही देवाकडे प्रार्थना करत असते की देवा आता चमत्कार घडू दे, लवकरात लवकर अमृतावहिनी शुद्धीवर येऊ दे. कधीपासून अमृतावहिनी बेशुद्ध आहे, अमृतावहिनीला बरं वाटू दे. माझ्यावरती येणारं संकट होतं नाही, मग अमृतावहिनीवर का घालवलंस? अमृतावहिनीच्या नशिबात ही सगळी शिक्षा का? माझ्या वाटचा त्रास होता, मलाच द्यायचा होतास. अमृतावहिनीचा हट्ट उगाच मी पूर्ण करायला गेले. मी अमृतावहिनीला आपण कुठेही जायला नको, आपण घरातच थांबायला हवं, घरात थांबूया वहिनी असं म्हणायला हवं होतं. आईंनी एवढं बजावून सांगितलं होतं अमृतावहिनीला बाहेर घेऊन जायचं नाही आहे, अमृतावहिनीला बाहेर जायचं नाही आहे, तरी का वागले मी असं? का अमृतावहिनीचा हट्ट पुरवायला गेले? जर मी अमृतावहिनीला नाही म्हटलं असतं तर तिला तेवढ्यापुरतं थोडंसं वाईट वाटलं असतं, पण हा सर्व अनर्थ घडण्यापासून टळला असता. हे जे काही घडलं आहे ना त्या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी दोषी आहे, माझ्यामुळे घडलं आहे. पण मी काय करू आता? मी दोषी जरी असले तरीसुद्धा मी स्वतःला काहीही शिक्षाही करून घेऊ शकत नाही आहे. माझ्या हातात फक्त आता सध्या अमृतावहिनीसाठी प्रार्थना करण्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे. मी खूप मोठी चूक केली. मी एवढी मोठी चूक करायलाच नको होती. मी अमृतावहिनीचं ऐकायला नको होतं, मी तिचा हट्ट पुरवायला नको होता. हट्ट पुरवण्याच्या नादात मी अमृतावहिनीचा जीव धोक्यात घातला आणि मला आता खूप जास्त पश्चाताप होतो आहे माझ्या क्रिया केल्यावरती. मला कळत नाही आहे की मी काय करू. तर दुसऱ्या बाजूला सारंग हा अमृताच्या ICU बाहेर उभा असतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला तो अमृताला लवकर बरं वाटावं यासाठी सांगत असतो. तो कितीही पैसा लागू द्या, काहीही होऊ द्या वगैरे वगैरे डॉक्टरांना सांगत असतो. डॉक्टरांना तो म्हणत असतो, डॉक्टर काहीही करा पण माझ्या वहिनीला वाचवा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. मालिकेचे पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.